नमस्कार. मी जमील शमशुद्दीन बागवान, कार अध्यक्ष, सांगली शहर. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नाईकवाडीनं जो आरोग्य शिबिर घेतलेलं आहे ते एक ढोंग आहे. स्वतःचा आमदारकीपद वाचवण्यासाठी घेतलेलं हे आरोग्य शिबिर आहे. कैलासवासी दादा अल्पसंख्याक समाजावर प्रेम करत होते, मुस्लिम समाजावर प्रेम करत होते. सभागृहात एकही अल्पसंख्याचा आमदार नाही, मुस्लिम समाजाचा आमदार नाही, म्हणून दादाला 2 सीटं आमदारकीची आली. त्यातलं एक आमदार इद्रिस नाईकवाडीला मुस्लिम समाजाचा, अल्पसंख्याच्या समाजाचा म्हणून केलं. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मुस्लिम समाज व अल्पसंख्याक समाजासाठी एकही प्रश्न सभागृहात मांडला गेलेला नाही, म्हणून दादा आमदार इद्रिस नाईकवाडीवर नाराज होते. डिसेंबरमध्ये झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 9 डिसेंबरला दादा मिरजेमध्ये आलेले होते. शरद जाधवच्या घरी थांबले होते. त्यावेळी सगळेजण आम्ही तिथं होतो. दादाने मला बोलवलं, जमील जी, इद्रिस नाईकवाडी क्या कर रहे हैं, पक्ष के विरुद्ध में काम कर रहे हैं क्या? बोले दादा होय, ठीक आहे, मी संध्याकाळी त्याला सांगून जातो, उद्या तुम्हाला फोन करतो, तुम्ही मला फोन करा, दुरुस्त काय झालं की मला सांगा. 10 तारखेला 4 वाजता मी त्यांचं PA चोबी म्हणून सर आहेत, त्याला मी फोन लावलो. त्यानं म्हटलं दादा रॅलीमध्ये आहेत, तुम्हाला एक अर्धा तासात फोन करतो. दादाचा फोन, त्यांचा PAचा फोन मला व्हॉट्सअपवर 10 तारखेला 4:30 पावणे 5च्या दरम्यान आला. चोबे म्हणून त्यांचे PA होते. दादा म्हटले बोला जमीलजी. मला दादा तुम्ही सांगून गेला म्हणजे काहीसुद्धा फरक पडलेला नाही, पक्षाच्या विरुद्धमध्ये काम चालू आहे, मला असं चालणार नाही, माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये कोण काम केले की मला चालणार नाही, लाव रे इद्रिसला फोन. म्हणून दादानी त्यांच्या PAला सांगितलं. PAनं इद्रिसबाईला फोन लावलं. त्यांचं बोलणं काय झालं आपल्याला माहीत नाही. 11 तारखेला इद्रिसबाईने त्यांच्या ऑफिसमध्ये 6 नंबर वार्डाचे 4 नगरसेवकाला बोलवून बसवून घेतले आणि एक ढोंग म्हणून, ह्याला ढोंगी बाबा म्हटलं तर पण चुकीचा नाही, सगळ्याला जमा केले. बोललं की बाबा असं असं ह्या राष्ट्रवादीला मतदान करा. त्याचं व्हिडिओ शूटिंग काढलं गेलं आणि ते पुढं वरच्या वर्षाला पाठवून गेलं. आणि लास्टला 6 नंबरमध्ये काँग्रेसचं काम केलं गेलं, प्रभाग 5मध्ये करंज आमदारचं काम केलं गेलं, प्रभाग 7मध्ये BJPचं काम केलं गेलं. जर खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादाला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेपासून इद्रिस नाईकवाडीवर फार मोठा विश्वास होता की तिच्यामुळं आपल्याला सत्ता आपली येईल. आणि खरं बघायला गेलं तर इद्रिस नाईकवाडीनं इमानदारीनं जर काम केलं असतं, अजितदादाच्या शब्दाला मान दिलं असतं, पक्षाचा इमानदारीनं काम केलं असतं, तर आज महापौर राष्ट्रवादीचा झाला असता. म्हणून दादा नाराज होते. मी 27 जानेवारीला दादाला भेटलो. त्यांचा वेळ घेऊन सांगली बॉम्बेमध्ये गेलो, मंत्रालयात भेटलो. दादाला मी पत्र दिलो. दादाला पत्र दिलं. दादा म्हटले बरोबर आहे जमील. 2 दिवस अगोदर सांगलीतले 5-6 पदाधिकारी माझ्यापाशी बारामतीला मला येऊन भेटून गेल्यात. अमुक आम्हाला नावं सांगितली. जमील तुझं बरोबर आहे, समोर 7-8 तारखेला इलेक्शन आहे जिल्हा परिषदेचं, 10 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी मी सगळ्याला फोन करतो, तुम्ही या. हिचं अर्थ असं की दादासुद्धा त्याच्यावर नाराज होते आणि त्याचा राजीनामा घेणार होते. आज मुस्लिम समाजाचा नाव बदनाम करायचा काम जर कोणी केलं असेल तर ते आमदार इद्रिस नाईकवाडीने केलं. अल्पसंख्याक समाजाचं जर नाव बदनाम करायचं जर काम कोण असेल ते इद्रिस नाईकवाडीने केलं. का? जयंतराव पाटलांनी त्याला महापौरपद दिलं, वर्ष 1.25 वर्षासाठी दिलं, राजीनामा दिला नाही. दादाने 2 वर्षासाठी आमदारकी दिली, हे मी सांगत नाही, स्वतः इद्रिस नाईकवाडी सांगतात की दादाने मला 2 वर्षासाठी आमदारकी दिली. माझ्यापाशी त्यांचा भाषण केलेलं दादासमोर बसलेलं फोन.
2 वर्षापैकी 1 वर्ष पूर्ण झालं, 1 वर्ष राहिलं, असंच इद्रिस नाईकवाडी सांगतात. जर खऱ्या अर्थानं आदरणीय दादाची जयंती तुम्हाला जर साजरी करायची असेल तर अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, अजूनसुद्धा तुम्ही राजीनामा देऊ शकता. मी तुमच्या माध्यमातून वहिनीला आणि पार्थदादाला सांगू इच्छितो की मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज हे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी आहे, वहिनीच्या पाठीशी आहे, पार्थदादाच्या पाठीशी आहे, याचे ढोंगीबाबाच्या पाठीशी नाही. जर आंब्याच्या पेटीत एखादा आंबा कुचका असतो, तिला जर काढून बाजूला टाकलं की ती पेटी स्वच्छ होत्या. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही पेटी स्वच्छ करायला. जर पेटी स्वच्छ झाली तर मी गवाही देतो की मुस्लिम समाज तर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पाठीमागे आहेत आणि पाठीमागे जोरात राहील. का तर इद्रिस नाईकवाडी मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाज पूर्ण नाराज आहे. का नाराज आहे की ते फसवाफसवीचं राजकारण करतात. जयंत पाटीलला फसवलं, महापौर पदचा राजीनामा दिला नाही. आता अजितराव पवारला सुद्धा फसवलं. अरे तू म्हणतो तर माझं प्रेम आहे त्याच्यावर, त्या माणसानं तुला आमदारकी केली, त्या माणसाच्या विरोधामध्ये जाऊन तू पक्षाच्या विरोधामध्ये काम करता. तर खऱ्या अर्थानं जर मुस्लिम समाजाचं नाव चांगलं करायचं असेल, अल्पसंख्याक समाजाचं नाव चांगलं करायचं असेल, सांगली जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाचं महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल तर तुम्ही राजीनामा द्या. अनेक मुस्लिम समाजाचे, अनेक अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते आहेत, तिनालासुद्धा संधी देण्यात यायला पाहिजे. नाव घेतलं एवढं कमी. मिरजमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे, कुपवाडमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे, लातूरमध्ये अनेक ठिकाणी आहेत मुस्लिम समाज आहे. सगळ्याला चान्स दे. तुम्हाला पहिला चान्स दिलं, तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून तुम्ही राजीनामा देत नाही. दादा गेल्यानंतर हे बघा, 27 तारखेला दादाची माझी चर्चा झाली. 28 तारखेला मी रात्री इथं 27 तारखेला पहाटे 4 वाजता मी आलो. 4 वाजता आल्यानंतर मी झोपलो. सकाळी 9 वाजता जर घेऊन मी बघितलो, मी मोबाईल माझा उघडला. माझा मोबाईल उघडल्यानंतर दादाचा विमानात अपघात झालेला मला दिसून आलं. अपघात दिसून आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र नव्हं, पूर्ण देश हादरून गेलेलं होतं. विरोधक सुद्धा हादरून गेलेलं होतं. सगळ्या समाजाला घेऊन चालणारा नेता, मुस्लिम समाजाला जास्त प्रेम करणारा नेता, अल्पसंख्याकावर जास्त प्रेम करणारा नेता आज आमच्यात राहिलेला नाही. आज आमच्यातनं निघून गेलं. विरोधकसुद्धा म्हणत होते. परंतु सगळ्यात जर खुश कोण असेल तो आमदार इद्रिस नाईकवाडी होता. का तर माझा राजीनामा होणार नाही. दादा गेले, माझा राजीनामा होणार नाही. ह्या पद्धतीचं काम आहे. मी ज्या सांगणार नाही, सगळ्याला माहिती आहे. मिरजकर जनतेला माहिती आहे, सांगलीकर जनतेला माहिती आहे, सांगली जिल्ह्याला माहीत आहे. मी एवढंच रिक्वेस्ट करतो तुमच्या माध्यमातून वहिनीला आणि पार्थदादाला किंवा मुस्लिम समाज, वहिनी आणि पार्थदादा, अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. तुम्हाला राजीनामा त्यांच्या बोला. मध्यंतरी त्यांच्या राजीनाम्याची जी